तर सामन्याला होती सुरुवात दुसऱ्या फेरीतील पहिला सामना दोनही संघांना एक एक सामना जिंकून इथे मात्र आपल्या विजेतेपदाची घोडदौड कोणता संघ सुरू ठेवणार, कारण दोनही ताकदवर संघ आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेला संघ रॉयल व्ही, सर्वाधिक ट्रॉफीजच्या संघाच्या नावावरती तो संघ म्हणजे रॉयल व्ही. पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटचा निवडेल की हा एक मातब्गार संघ आहे. तर गोलंदाज अविनाश या ठिकाणी गोलंदाजी करतायत. अविनाश उर्फ रबाडा. अविनाश आहे गोलंदाज. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी मात्र क्रिकेट करण्याचा प्रयत्न होता. कमालीची गोलंदाजी पहा, वेग भन्नाट आहे आणि वेगाबरोबर अचूकता देखील आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती आल्यात. त्यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. सन्मान दिला या चेंडूला. हलक्या हाताला चेंडू थटवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाला चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रतीक शून्य या धावसंख्येवरती भाग झाला होता आणि त्यानंतर मात्र संघाची पडझड आणि त्यामुळेच की काय आपल्या विकेटचं महत्व त्यांना ओळखलंय आणि इथून संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. 3 षटकांची ही लढत आहे आणि कमीत कमी 40+ धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल. तत्पूर्वी आपण निवेदन करूया. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सिंगल हँडेडली ज्या फलंदाजानं आपल्या फलंदाजीचा दमखम दाखवला, आज एक वेगळं स्वरूप त्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी देखील केली. सतीश थोरात ठरतायत मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यावेळेला मात्र थोडासा दिशाहीन चेंडू फेकला जातोय. यष्टीरक्षकाला चेंडू चकवतोय. कोणत्याही प्रकारे छेडछाडी काढायची. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली आहे, कारण या अगोदर देखील 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. खरं तर दोनही महत्वाचे खेळाडू आहेत, त्यामुळे जास्त धोका पत्करायचा नाहीये. कदाचित ही रणनीती असणार आहे. परंतु 3 षटकांच्या सामन्यात एका बाजूला टॅकिंग क्रिकेट होणं गरजेचं. 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तर सतीश थोरात मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या आपण आपल्याला सन्मानित केलं जाईल. एक वेगळी संकल्पना या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विजयश्री खणावकर साहेब आणि हनुमंतजी चौधर साहेब यांची एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच विजेत्या खेळाडूला शालेय वह्या अर्थातच नोटबुक्स या ठिकाणी दिल्या जातात. थोड्या नव्हे तर तब्बल 9 ते 10 नोटबुक्सचा तो संच दिला जातो आणि मॅन ऑफ द मॅच विजेता खेळाडू त्या वह्या गरीब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो आणि खऱ्या अर्थाने ही जी मॅन ऑफ द मॅच आहे ती एक स्पेशल मॅन ऑफ द मॅच बनवतो. यावेळेला मात्र जोरकस प्रहार स्ट्रेच केलं स्वतःला आणि त्यानंतर मात्र चेंडूला विरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. तर या ठिकाणी विक्रमजी पवार साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सतीशजी थोरात यांना पण सन्मानित करायचं मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं. याही वेळेला जोरकस प्रहार क्षेत्ररक्षक जरूर मात्र केवळ दर्शक करून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार.
आणि 6 धावफलकावरती आले. ती क्रिकेटची विचित्रता आहे. आणि ज्या पद्धतीनं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं, शशी जाधव आपल्या संघनायकाला सांगतो की माय नेहमी शशी. आणि शेवटच्या 2 चेंडूवरती घणाघाती प्रहार करत त्यांना आपली उपयुक्तता आपल्या संघासाठी. आणि इथून कार्तिक ठाकूर ट्रेमेंडस ठाकूरच्या बॅटमधून देखील येतोय हे गेट षटकार. असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये की खरबुजे को देख के खरबुजा लागतो. अगदी त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. तुषार शर्मा पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. यावेळेला डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाले. नितीन ठाकरे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. खरं तर 2 धावा एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जातं. आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय धावा धावफलकावरती येत आहेत त्या 27 धावा. थोडंसं मानसिक दडपण जरूर गोलंदाजीवरती बनवण्याचा प्रयत्न. यावेळेला आउटसाइड द ऑप्शनचा चेंडू. क्रिकेटमधील सर्वाधिक देखणा फटका इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आउटसाइड द ऑप्शनचा चेंडू आणि ओव्हर एक्स्ट्रा कावर 6 धावांसाठी. जर आपण पाहिलं तर हे दोनही फलंदाज पहिले 5 चेंडू थोडेसे शांत होते, परंतु त्यानंतर मात्र
मोबदल्यामध्ये 38 धावा. अजूनही 4 चेंडू कशा पद्धतीने सफाई केला जाणार. यावेळेला यॉर्करचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर जरूर कंप्लीट केली आहे नितीन रक्षक. इथे मात्र नॉन एंडला सॅक्रिफाईस केली आपली विकेट दीपकनं. तर शशीचं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं हे संघासाठी कोणती ट्रेन आता किती बघतो जोरदार प्रहार. शशीला स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचा प्रयत्न का केला गेला आणि का फलंदाज दीपकनं आपली विकेट सॅक्रिफाईस केली हे दर्शवत असताना शशीच्या बॅटमधून येत आहे 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 45 धावा धावफलकावरती 3 षटकांची ही लढत आहे आणि एक चांगली धावसंख्या. 3 षटकांमध्ये किमान 15-16च्या सरासरीनं 45 ते 48 धावा धावफलकावरती येणं ही जमेची बाजू असेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शशी जाधव 9 चेंडू 25 धावा 1 चौकार आणि 3 षटकार. यावेळेला मात्र ओव्हर द पॉईंट, ओव्हर द कव्हर, 2 पेक्षा कव्हर आणि इथून मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की या षटकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण होतं. 51 धावा या धावफलकावरती लागतायत. तर अंतिम चेंडूवरती देखील हिरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी 3 षटकांचा वजनी संपलाय. 57 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी लक्ष 19.33च्या सरासरीनं
रणजित कट्टे डीजी किंग्स 11 संघाचा संघनायक इगल बॉईज संघाचे संघनायक इथे उपलब्ध आहेत. टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असेल. आई सामना 3 षटकांचा असेल. तर सामन्याला होते सुरुवात. एक रंगतदार लढत 18 चेंडूवाडी विजयासाठी 58 चेंडूवाडी धावांमध्ये 40चं अंतर. पहिला चेंडू यावेळेला मात्र पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक झेल मात्र सुटलाय. आणि झेल कोणत्या खेळाडूचं तर ज्या खेळाडूच्या नावावरती या स्पर्धेमध्ये एक मात्र अर्धशतक आहे. एक मात्र खेळाडू ज्याच्या नावावरती अर्धशतक आहे. परेशला मात्र पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळतंय. ट्रॅप रचला गेला होता. जाळं भिडलं गेलं होतं. परंतु जे जाळं भिडलं गेलं त्यामध्ये छेद राहिलं आणि तिथून मात्र हा खेळाडू बचावला. यावेळेला अक्कोट टप्प्याचा चेंडू या फलंदाजाला रोखण्यासाठी ठिकाणी परेश कडकेचा पहिल्या चेंडूवरती झेल सोडला आणि त्यानंतर मात्र बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले दमदार प्रहार. याही वेळेला इथे मात्र चूक होत नाहीये. अवर येता झेलच्या खाली कंप्लीट केला जातो झेल आणि एक महत्वाची विकेट इथे मात्र कमावली. व्हायला दिसत साऊंड एकदाच लावायचा. समोरच्याला कार करायचा. एवढा घाण आवाज सोडणार खाली तर इनॅट नंबर 3 आवेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजयासाठी 58 धावांचं लक्ष. परेश असं वाटलं होतं की कदाचित परेश असं डोकेदुखी ठरेल की काय. परंतु कमालीचा झेल इथे इनसाइड एज आणि चेंडू मात्र जाऊन आढळतोय यष्ट्यांवर. फलंदाज होतोय प्लेड ऑन. बॅक टू बॅक दुसरी सफलता मिळते गोलंदाज सारा
परंतु अडचणीमध्ये 58 धावांचं लक्ष. 8 या धावसंख्येवरती मात्र 2 फलंदाज गमावले गेले. त्यावेळेला ऑनसाईडला 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स मारेशीच्या पलीकडे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती आल्या. तुमच्या सर्वांमध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकूणच विचार केला तर मात्र काय तिकडं काय आहे विकत हा चालेल हा चालेल. चार्जर पण घे ना, चार्जर पण घे ना. आणि एकूणच 2 धावा धावफलकावरती अंतिम चेंडूवरती देखील येतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 षटकाच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद 14 धावा धावफलक. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 58 धावांचं लक्ष. 14 धावा धावफलकावरती म्हणजे अजूनही येणारे 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. 22 रन्स फॉर ओव्हर. सरासरीनं इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटक 22 धावा या फॉर्मॅटमध्ये उभारल्या जाऊ शकतो. शशीनं 6 चेंडू 23 धावा उभारल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. त्यावेळेला फुलारलेनचा चेंडू होता. कमालीची फलंदाजी. त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये आपला हात आजमाईश करत असताना शशी जाधव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आज पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील महत्त्वपूर्ण खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि आता गोलंदाजीमध्ये देखील कॉन्ट्रीब्यूट करत असतात. तुषार शर्मासारख्या फलंदाजाला जखडून ठेवणं ही फार काळ किंवा फार सोपी गोष्ट नाहीये. अजूनही येणारे 11 चेंडू आणि 43 धावा. यावेळेला समोरच्या दिशेनं खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात मात्र केवळ दर्शक बनून चेंडूवर बाउन्स सीमारेषा पलीकडे 14. अजूनही 39 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. अशा प्रकारचे आणखीन काही फटके सामन्यामध्ये शिरकाव करायची संधी हे नक्कीच मिळवून देऊ शकतात. परंतु त्याकरता मात्र तुम्हाला एरियाला जाणं गरजेचं आहे. हवाई फायर करणं गरजेचं आहे. आणि जर का ही हवाई फायर मैदानाच्या आतमध्ये झाली तर मात्र सामना हा तिथून देखील बनवला. तर 6 चेंडू 23 धावा उभारला जाऊ शकतात. 9 चेंडू 38 का प्रश्न स्वतःला ज्या खेळाडूंना केली तो गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये त्याच्या विरोधामध्ये कारण संघर्ष साजरा करून टाकतो. ज्या खेळाडूनं 9 चेंडू 22 धावा उभारल्या त्याच्या गोलंदाजाला पाणी दिलं नाही. 28 धावा बसून पाणी कुठे दिलं. पाणी मी पाठवतो. क्रिकेटमधील विचित्रता आहे. त्यामुळे तुम्हाला रिवेंज ही तयार गरजेचं आहे. तुम्हाला एखाद्या खेळाचा अशा प्रकारे वापर केला जाईल आणि तुषार शर्मा यावेळेला मात्र मिडल ऑफ द बॅट आउट ऑफ द बार. तर या ठिकाणी अजूनही येणारे 7 चेंडू आणि 32 धावांची गरज.
चेंडू आउटसाईड द ऑफस्टमचा पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. पिचिंग चेंडूची पंचांनी एक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. इतर वाईट ऑर नो अंपायर तर सामना आवाजामध्ये आणण्याचा प्रयत्न होईल, कारण 7 चेंडू आणि अजूनही 31 धावांची गरज आहे. मोठा फटका समोरच्या दिशेनं, कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. तुषार शर्माची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये. शिल्लक आणि विजयासाठी 25 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला एकतर मोठ्या फटक्यानं सुरुवात करायची, अन्यथा सिंगलनं मात्र तुषार शर्मा अर्थातच मान्यला स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी द्यायची, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज. याच संघानं 6 चेंडू 23 धावा चेस केल्या होत्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये, आणि त्याच संघासमोर आता मात्र या धावा डिफेंड करण्याची वेळ आहे. अनिकेत पाटील या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधला सर्वाधिक मिस्ट्री गोलंदाज, कारण त्याच्या गोलंदाजीची जी ऍक्शन आहे ना, ती फलंदाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे. काही चेंडू लेग ब्रेक, काही चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ टिकणारे, तर काही चेंडू मात्र शरीराचा वेग घेणारे. सेट ऑप्शनचा चेंडू आहे, इट्स अ व्हाईट बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती येणं का गरजेचं आहे, आणि जर का तुषार शर्मा स्ट्रायकिंग एंडवरती आला तर मात्र सामन्यामध्ये आपल्याला काहीशी वेगळं चित्र हे नक्कीच पाहायला मिळू शकतो. शशी जाधवनं जो कॉन्फिडन्स दाखवला होता 6 चेंडू 23 धावा असताना, अतिशय काम अँड कूल त्यानं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली होती. आणि तुषार शर्मानं अशा प्रकारचे सिच्युएशन कैक वेळेला आपल्या संघासाठी हाताळले. तिथे मात्र फुल आर्मेचा चेंडू जॉर्ज लेन तो ब्रह्मास्त्र म्हणून वापरला, आणि इथे मात्र ब्रह्मास्त्र अचूक ठिकाणावर फलंदाज. तर या ठिकाणी मात्र नितीन मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संघ अडचणीमध्ये आहे, परंतु अनिकेत या ठिकाणी कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू आउटसाईडचा ऑप्शनचा, परंतु त्यानंतर मात्र दुसरा चेंडू बॅक ऑन टाकला. फलंदाजाचा फुटवर्क पाहिला, बॅट अँड बॅटच्या मध्ये जो गॅप होता तिथे चेंडू फेकला. आणि या गोलंदाजाचा सक्सेस जर आपण पाहिला ना, तर मात्र त्याची हाईट हा सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर. आणि ते ज्या गोष्टीसाठी खरं तर प्रयत्न सातत्यानं केले जात होते तुषार शर्माकडून, इथे मात्र -1 एकूण 2 धावा, आणि त्याचबरोबर स्ट्राईक वरती मात्र येण्याची संधी मिळते ती फलंदाज तुषार शर्मा. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि 22 धावांची गरज.
अनेक वेळेला या प्रकारचे विक्रम या मैदानावरती करणारा एक विक्रमवीर खेळाडू अर्थातच तुषार शर्मा खूप बंदी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे पॅटर्न पाहण्यासारखं असणार आहे. कारण एकीकडे नक्स कंट्रोल कराव्या लागतील. तुषार शर्माकडे एक पर्याय नाहीये. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं हा एकमात्र पर्याय त्याच्याकडे आहे. परंतु अनिकेतला इथे चुकी करता येणार नाहीये. कारण चुकी जर या सिच्युएशनला केली तर मात्र सामना गमावण्याची वेळ देखील तुमच्यावर येऊ शकते. नक्स कंट्रोल जो खेळाडू करेल इथे या षटकातील तिसरा आव्हानकर चेंडू आहे. पण लेंथमध्ये बदलाव केला जातोय. वारंवार सातत्यानं लाईन आणि लेंथमध्ये बदलाव होतोय आणि हे दर्शवतंय की फलंदाजाचा जो दहशत आहे ना ती गोलंदाजाच्या माइंडवरती किती इफेक्टिव्ह. अनिकेत सारखा गोलंदाज जो आपल्या स्वाभाविक गोलंदाजीवरती नेहमी विश्वास दर्शवतो परंतु असा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये चूक करतोय. कोणत्याही प्रकारचा चेंडू न फेकता त्यानं 3 धावा खर्च केल्या. म्हणजे इक्वेशन पुन्हा एकदा बदलता यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू भिरकावलाय. होय अजूनही ती मैदानाच्या आतमध्ये उभा आहे हे दर्शवणारा हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. आणि खरं तर आमच्या डीजेचं देखील कौतुक करावं लागेल. या अगोदर फलंदाजाचा निशाणा त्यानं अचूक घेतला होता परंतु आता तुषार शर्मा समोर उभा आहे. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न मात्र हाणून पाडलाय. लोअर फुलटॉक मध्ये कन्वर्ट केलाय आणि कमालीचा फटका. अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची गरज. यावेळेला दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार. क्षेत्राच्या डीपमध्ये उभा. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डेंजर एंडकडे. तुषार शर्मा थोडीशी खराबपैकी 2 धावा मात्र धावफलकावरती. प्रत्येक चेंडू मागे इक्वेशन बदलत आहे. प्रत्येक चेंडू मागे इथे मात्र सामना बॅलन्स होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही येणारे 3 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज. या ठिकाणी प्राईज आलंय तुषार शर्मा. अर्थातच मंदीनं जर का हा सामना जिंकवला तर SK साऊंड एंड इव्हेंट्स उदय पवार यांच्याकडून मात्र तब्बल कॅश प्राईज 3,000 रुपयांचा पारितोषिक. 3 चेंडू 13 धावा. 3-13 कोणत्या संघाचे होणार. सामना होता कुठे आणि तो सामना मात्र आलाय कुठे. ही क्रिकेटची विचित्रता आहे. तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला जात आहे आणि इथून जर पाहिलं तर मात्र काही नियमावली मुख्य पंच देखील समजावून सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला जाम बॅक फिल्डिंग अगदी 5 फिल्डर पेट्रोलिंग करताना ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतात. अगदी लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट आहे. डीप स्पर्धेक आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर फाईनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. 3 चेंडू 13 धावांची गरज. चेंडू आहे पहा. 2 चेंडू आणि 13 धावांची. 2 चेंडू आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुमार जाधव यांच्याकडून देखील जर का सामना जिंकवला तर मात्र 3,000 रुपयांचा पारितोषिक. खरं तर 2 चेंडू आणि कंपल्सरी 13 धावा. कारण 13 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. धावासाठी बरोबरी जर झाली तर मात्र जिंकणारा संघ विजेता घोषित केला जाईल. कमालीचा कमबॅक राहिलाय आणि जरूर आपल्यामध्ये पुन्हा निर्माण केली होती परंतु प्रकारचा वेळ कंट्रोल ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये खेळ मात्र अनिकेतनं केला. विश्वास दर्शवता स्वतः असतो. पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर विजेताचे पण भर दिला परंतु अंतिम 3 चेंडूवरती त्यांना आपल्या काही त्याचा वापर केला आणि नेट कन्सिस्टन्सी त्याला आणि स्ट्रॉंग जो होतो
शेजारी टेनिस क्रिकेटकडे एक चेंडू आपला आवाज केला जातो नो बॉलवर टक्कर आणि टेनिस त्यामुळे क्रिकेट हा टेनिस एक चेंडू असला झाला